छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुद्राचा छत्रपती शिवरायला, मुद्राचा छत्रपती शिवरायला त्या रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला तोड नाही, शौर्याला तोड नाही, जोधा अंग आहे सागर समान, त्याचे छत्र म्हणजे समान ज्योत्या सुराची शान, मराठी भाषेचा दत्ताचा स्वाभिमान, महाराष्ट्राच्या देवघरात त्याचे पहिले स्थान. आता एक प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंदन सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळाला घाम फुटला, मावळ्याचे झळके लागे तयारी, मुघल पळती माघारी. शुभातला तुम्ही अजून 10 वर्ष असतात ना, तर मुघलांनी भगवास पडकवला असता. रुद्र सावता तो वागाचा तसा होता, रुद्र सावता तो वागाचा तसा होता, विचारात सह्याद्रीला व विचारात सागरी लहरीला. माझा शुभा कसा होता, माझा शुभा कसा होता. फक्त बरोबर 12 ते 35 मिनिटांचा महाराजांनी गड सोडला. आता सोबत घ्यावं करून हे सजी आहे, संखाचे मुळकाचे जीवा आहे संभाजी तावजे. मग महाराज काय म्हटले, जाऊ सोबत सगळे. सोबत तर सगळे, पण अफजल खानाच्या पेटीच्या वेळेस सोबत कोणाला घेतलं, त्या जीवा महालाला घेतलं. मग जीवा महाज का, तर दानपट्टा फिरवण्यात वाकबदार आहे तो. मग तोच का, दक्षिणपूर अफजल खानासोबत सय्यद पट्टा आहे आणि त्याच्याशी झुंजायला हवा फक्त आणि फक्त जीवाज. सोबत घेतला संभाजी तावजी, हत्तीसारखा पहाड एका हाताने वाकवणारा. मग तोच का, दक्षिणपूर अफजल खान कसा आहे आणि आराखड्यात पैलवान प्रदेश झाले तर एकत्र त्याच्या हवे ना तर दृष्टी रमते. महाराजांच्या साहित्यामध्ये महाराजांनी एक साल परत नाही वापरला, एक माणूस पुन्हा नाही वापरला. सगळे चारित्र्यकारी बसा, एक साल परत नाही, एक माणूस पुन्हा नाही. बघा जेव्हा महासोबत पदावर भेटेल तिथे तानाजी असं नाही, तानाजी तुम्हाला रायगडावर भेटेल तिथे नेताजी असं नाही, नेताजी तुम्हाला रायगडावर भेटेल तिथे एसाची असं नाही. प्रत्येक प्रसंगात माणूस हे महाराजांच्या चारित्र्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. बरोबर 2 वाजता राजे खानाच्या छावणीच्या बाहेर बसले आणि बरोबर 2 वाजता खानाला मती मिळाली, शिवाजी महाराज येत आहे. तसा खान उठून उभा राहिला. तुम्हाला बघतो ते 5-5.5 उंचीचे ते तुम्हाला शिवाजी. खानाने वकिलाला विचारलं, हे शिवाजी. वकिलाने मान डोलावली. खान बरोबर पुढे आला. आओ राजे आओ. राजे खानाच्या मिठीत गेले, राजे खानाच्या मिठीत गेले. दाबवलं जोरवर त्याचवेळी महाराजांची अंगाची निघाली. उपस्थित खानाच्या पोटात त्याचवेळी सय्यद पट्टा झाला. जेव्हा माझ्या दानपट्ट्याने सय्यद पट्टाचा हात बोलला आणि इतिहास फुसला होता जीवा, म्हणूनच वाचला शिवा. म्हणून म्हणावेसे वाटते, तुला नारायणच कधी उगवले नसते, तरी आकाशाचा रंग कधी समजलाच नसता. तुला नारायणच कधी उगवले नसते, तरी आकाशाचा रंग कधी समजलाच नसता. पण जर माझे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते, तर या हिंदू धर्माचा अर्थ कधी समजलाच नसता, तर या हिंदू धर्माचा अर्थ कधी समजलाच नसता. 16व्या शतकात आजच्या दिवशी एकदशमी तारा चौकला, शिवनेरीचा प्रचंड हात झाला, शेडे चौकडे बाजू लागले, एक आरोग्य सह्याद्रीच्या काही कपाळात घुमले. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शुभा जन्मला, दिनदलिनांचा तलवारी जन्मला, दुष्टांचा सहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला, अरे माझा राजा जन्मला. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे. काय जात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, काय जात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गाजतो आग ओघतो वाघ मराठी माझा, तुफान गाजतो आग ओघतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जान झोपतो तुफान मातीचा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. जात महान प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला हत्याराची कहाणी आहे. महाराष्ट्रातील मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगावं हे शिकवल्यानंतर आणि या महाराष्ट्राच्या मातीला, मातीच्या प्रत्येक कणांना, मातीत जगणाऱ्या प्रत्येक माणसांना शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज. शेवटी मी एवढेच बोले, दाढी मिशी वाढून चंद्रपूर जाऊन कोणी शिवाजीच नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवू, आदर्शवंत जीवन जगवलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पण नक्कीच बनू शकतो. शिवाजी महाराज तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे आपण नक्कीच बनू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज.